मंडळी, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की उत्तराखंडमधील त्रियोगी नारायण इथं शिव आणि पार्वतीचा विवाह झाला. पण दुसऱ्यांदा जिथं त्यांचा विवाह झाला ते ठिकाण आपल्या महाराष्ट्रात आहे आणि आज आपण त्याच ठिकाणाच्या दर्शनाला जाणार आहोत. चांगलं मंडळी, मी कौस्तुभ आणि तुम्ही पाहताय तीर्थाटन. आणि आज आपण जाणार आहोत मान तालुक्यातील शिखर शिंगणापूरच्या श्री शंभू महादेवाच्या दर्शनाला. श्री शंभू महादेवाचं मंदिर उंच पर्वतावरती स्थित आहे. याला चारी बाजूने तटबंदी असून मंदिराचे शिखर हे उंच आहे, ते दुरूनही नजरेस पडते. मंदिराला अतिशय सुंदर अशी कलाकुसरीचे नक्षीकाम केलेले आहे. आपण शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाचं दर्शन घेतलं. त्याचं स्थान महात्म्य असं की शिव आणि पार्वती सारीपाटाचा डाव खेळत असताना शिव सारीपाटाच्या डावामध्ये हरले आणि ते रुसून बालाघाटाच्या पर्वतरांगेमध्ये आले. पण त्यांच्या रुसण्याचं कारण हे नारद मुनी होते, कारण त्यांनी कळ लावली की तुम्ही पुरुष असून एका महिलेकडून सारीपाटाच्या डाव्यामध्ये हरलात. हे ऐकून शिव बालाघाटाच्या पर्वतरांगेमध्ये आले आणि येथे तपाला बसले. पण विरह झालेली पार्वती माता त्यांना शोधत बालाघाटाच्या पर्वतरांगेमध्ये आली आणि तिनं एका भिल्लिणीचं रूप घेतलं. या भिल्लिणीच्या रूपाला शिव भाळले आणि तिच्याशी विवाह करण्याचा त्यांनी प्रस्ताव तिच्या पुढे मांडला. तेव्हा भिल्लिणीनं मराठवाडा, विदर्भ, बालाघाटातील भाविकांना साक्षी ठेवून शिवांशी चैत्र शुद्ध अष्टमीला विवाह केला आणि या ठिकाणी शिव आणि पार्वतीचा विवाहाचं दुसरं केंद्र बनलं. शिखर शिंगणापूरच्या मंदिरामध्ये आपल्याला 2 लिंग दिसतात. यामध्ये एका लिंगामध्ये अर्ध स्वरूपात शिव आणि पार्वती आहेत, तर एका लिंगामध्ये अर्ध स्वरूपात विष्णू आणि लक्ष्मी वास्तव्य करत आहेत. यात्रेदरम्यान श्री शंभू महादेवाच्या मंदिराचा कळस व अमृतेश्वर मंदिराचा कळस याला एक पागोटा गुंडाळला जातो, जो संपूर्ण हातमागावरती विणला जातो. आपण शिवशंभूचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर अमृतबळीचं दर्शन घेतलं. तर या शिवलिंगाबद्दल अशी महती आहे की इंद्रदेवानं इथं तप साधना केली आणि त्याला अमृत प्राप्त झालं, म्हणून त्याला अमृतेश्वर असंही म्हणलं जातं. आणि राजा बळीनं इथंही तप केलं म्हणून त्याला अमृतबळी असंही म्हणलं जातं. आणि या शिवलिंगावर कामधेनू ही दुधाचा पाना सोडत असत. याचे चिन्ह अजूनही मंदिराच्या अवतीभोवती आपल्याला दिसतात. यादव काळातील राजा सिंघन याने या क्षेत्राची स्थापना केली, म्हणून याला सिंघनपूर आणि पुढे जाऊन याचं शिंगणापूर असं नाव पडलं. आणि शिंगणापूरचा शंभू महादेव हा भोसले घराण्याचं कुलदैवत आहे. आणि मालोजीराजे भोसले यांनी इथे 1600 साली मोठं पाण्याचं तळं निर्माण केलं, ज्यामुळे भाविकांच्या पाण्याचा प्रश्न हा सुटला गेला. आणि हे मंदिर सध्या छत्रपतींच्या खासगी देवस्थानामध्ये येतं आणि याचा कारभार छत्रपती उदयनराजे भोसले हे पाहत आहेत. आणि आता आपण येथून जवळ असलेल्या गुप्तलिंगाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. श्री गुप्तलिंग हे अष्टतीर्थापैकी पहिलं तीर्थ असून ते शिखर शिंगणापूरपासून 3 मैल अंतरावर आहे. शिंगणापूरपासून डावीकडे मसवड शिंगणापूर मार्गावर हे गुप्तलिंग स्थित आहे. आता आपण चाललोय गुप्तलिंगाकडे.
शिवशंकर आणि माता पार्वती जेव्हा इथं आले तेव्हा माता पार्वतींना तहान लागली. शिवशंकरांनी इथं जटा आपटल्या आणि गंगेची निर्मिती केली आणि त्याचा जिवंत झरा अजून इथं वाहतो. आणि गुप्तलिंग गाभाऱ्यात आहे, त्याच्या शेजारी एक छोटंसं चौकोन आहे, त्याच्यामध्ये हात घातल्यानंतर मूळ लिंगाच्या बरोबर खाली अजून एक लिंग आहे, ज्याचं आपल्याला गुप्तलिंग म्हणून दर्शन घेतलं जातं. या ज्या समोर दिसत आहेत या महादेवानं आपटलेल्या जटा आहेत, त्यातून या गंगेचा प्रवाह आहे. असा हा शंभू महादेव नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी याची महती आहे आणि लोक याला मोठा महादेव असंही म्हणतात. तुर्तास तरी इथेच थांबूया, पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी. तोपर्यंत हर हर महादेव.